बाबा उपाय द्या. बाबा माझ्या याची कमी नाही. हो ठीक आहे बाळा, मी तुला उपाय सांगतो. हे बघ, एक वडाचे झाड लावायचे, त्याला दररोज पाणी घालायचे. बघ तुझं एका वर्षात लग्न जमेल. होईल ना बाबा? हो नक्की. लंगडी बाबा की बोल बाळा, काय समस्या आहे तुझी? बाबा माझं कार्टो इंस्टावर व्हिडिओ बनवतो आणि म्हणतो खानदानी कल हा मी दिसायला का ना दिला लागू नको माझ्या तू बाळा, आणि अजून पॅन्ट टच करतोय. आपल्या बिघडलंय. बाबाला म्हणतो मॅन इन द कॉन्व्हेंट. बोल मॅन इन द कॉन्व्हेंट है कोण इधर? मॅन नाही तो कोण? शेजारचा मुलगा मला म्हणतो जय देव जय मंगला काकू, तुमचा मुलगा फळ गुटखा तंबाखू, जय देव. बाबा तुम्ही सांगा मी काय करू? अजून काही समस्या? काही नाही. तुला का मोबाईल कोणता? ओप्पो आहे. अहो आयफोन घेऊन द्यायचं. आयफोन 14 प्रो मॅक्स. अहो बाबा एवढे पैसे नाही म्हणून तुमच्याकडे आलोय. ठीक आहे बाबा उपाय द्या. इंग्रज भारतात आले, डवळा झेंडा हाती घेऊन आले. काही मारल्या गेले, काही फेकल्या गेले, काही मारल्या गेले, काही फेकले गेले, काही तुरुंगात टाकले गेले. भारत स्वतंत्र झाला. हे गे बाळा, हे तुला व तुझ्या मुलाला. बाबा मला कशाला हे? याच्याने तुझा मुलगा मोबाईल बघणार नाही आणि तुला तुझ्या मुलाचे टेन्शन राहणार नाही. बाबा याने गुण येईल ना? पण हो 100% गुण येईल. लंगडी बाबा की गेली माझी सख्खी बायको गेली, माझी सख्खी बायको गेली. लंगडी बाबा की जय, लंगडी बाबा की जय. बोल बाळा, काय समस्या आहे तुझी? बाबा माझी बायको पडून गेली. बाबा कुठे गेली तुझी बायको पडून? बाबा एकदा बस स्टँडवर गेली, तिथून आणली, परत पडून गेली. बाबा काहीतरी उपाय सांगा बाबा. बाळा अजून काय समस्या आहे तुझी? बाबा ती भवानी रात्री 12 वाजता उठती, काय ती फदा पावडर फाशीती, काय ती लिस्टिंग लावीती. काहीतरी उपाय सांगा बाबा. तुझ्या लग्नाला किती वर्ष झाले? काय जास्त नाही बाबा, 1 वर्ष झालं. बाबा वर्षाचं असं होतं. हो हे बघ बाळा, मी तुला उपाय सांगतो. हे घे बाळा, ही तुझी बायको जेव्हा तुझ्या घरी येईल ना, तेव्हा तिच्या उशाखाली ठेवायची. बघ तुझी बायको कुठेच पळून जाणार नाही. ठीक आहे बाबा. लंगडी बाबा की जय, लंगडी बाबा की जय. एकदम बोले जय शिवशंकर. लंगडी बाबा की जय, लंगडी बाबा की जय. बाबा मी असं ऐकलं तुम्ही खूप महान साधू आहात. हो खरंय. बाळा तुझी काय समस्या आहे? बाबा मी अशी उभी राहिली तर सावली इकडं पडती, अशी राहिली तर अशी पडती. मी नाचायला लागली तर सावली पण नाचती, आणि मी बसले का बाबा सावलीच गायब होती. बाबा काहीतरी सांगा. मी नळ चालू केला तर पाणी येतो, आणि बंद केला तर पाणीच गायब होतो.
आमच्या घरात एक यंत्र आहे, त्याचं नाव आहे घड्याळ. ते निसतं गरा गरा फिरत बाबा. कधी दिवस उजळतो, कधी मावळतो, काहीच कळत नाही बाबा. आमच्या घरात घोरायचा आवाज येतो. पहिले हळू येतो, मग मध्यम येतो, मग असा येतो का आमच्या म्हाताऱ्याला हार्ट अटॅक येऊन जातो बाबा. आमच्या म्हाताऱ्याला 100 हार्ट अटॅक आहे बाबा. काय सांगू तुम्हाला बाबा. माझी बहीण गाणं लागलं का अंगात आलं, कशी येण्यावानी नाचत होती ना बाबा. कोणाच्या अंगावर उद्या आणखी मी एकदा आंब्याचं झाड लावलं बाबा. ते मोठं झालं, मग त्याला मूर आला. टपुरे टपुरे आंबे आले, ते हिरवे झाले, मग ते लाल झाले. कापून बघते तर काय बाबा, अशी गोड गोड चव. मी तुम्हाला एक पेटीवर पाठवून देते बाबा. पण मोदीचे आंबा काळा निघाला. काहीतरी उपाय सांगा बाबा. घाबरू नकोस बाळा, तू रंगडी बाबांच्या दरबारात आली, तुझ्या समस्याचं समाधान होईल. हे बघ बाळा, मी तुला उपाय सांगतो. एक कपडा घ्यायचा, त्यात माती टाकायची, त्यात ते नारळ ठेवायचा आणि तुझ्या घरात मध्यभागी टांगून द्यायचं. बघ तुझ्या घरात भूताचा साय पडणार नाही. आणि येत्या अमावस्याला तुझ्या घरी आम्ही संध्याकाळी 7 वाजता येणार आहोत. त्यासाठी यज्ञ करावा लागेल. बाबा खर्च किती येईल? 21,000 रुपये. बाबा एवढे पैसे नाही, खर्च तर करावाच लागेल. बघते बाबा काय ते. बाबा यांनी गुरु हो हो. लंगडी बाबा की जय, लंगडी बाबा की जय. बाबा बोले जय श्री श्री. मित्रांनो, समाजामध्ये असे ढोंगी साधू फिरत असतात. आपण त्यांच्यावर सहज विश्वास ठेवतो. ही अंधश्रद्धा आहे. कृपया अशा गोष्टीस कोणीही बळी पडू नये. धन्यवाद. हे बाबा का बरं?